वर्धा जिला सामान्य अस्पताल में आग लगने की घटना के बाद स्थानीय विधायक राजेश बकाने ने घटनास्थल पर निरीक्षण किया। उन्होंने इस पूरे मामले की गंभीर जांच के निर्देश दिए हैं। वर्धा जिला सामान्य अस्पताल में आग लगने की घटना के बाद विधायक राजेश बकाने ने अस्पताल पहुंचकर घटनास्थल का निरीक्षण किया। उन्होंने कहा कि आग कैसे लगी, अस्पताल में इलेक्ट्रिक और फायर ऑडिट हुआ था या नहीं, इसकी पूरी जाँच की जाएगी। यदि कोई दोषी पाया गया तो उसके खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी। विधायक बकाने ने बताया कि समय रहते मरीजों और उनके परिजनों को बाहर निकाल लिया गया, जिससे किसी भी तरह की जान माल की हानि नहीं हुई। फायर ब्रिगेड ने तत्परता दिखाते हुए आग पर काबू पा लिया। उन्होंने कहा कि पालक मंत्री पंकज भोर का फोन आने के बाद वे तुरंत निरीक्षण के लिए पहुंचे। इस पूरे मामले को मुख्यमंत्री के संज्ञान में भी लाया जाएगा। दुर्दैवी घटना आहे। मी आज अनायसे वर्धेमध्ये असतानाच मला या घटनेची माहिती मिळाली की या ठिकाणी आग लागलेली आहे। ही घटनेची माहिती मिळाल्याबरोबर मी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला। या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या गाड्या पाठवल्या आणि ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। म्हणजे एक चांगली गोष्ट आहे की या ठिकाणी जीवितहानी झालेली नाही, पण जी आग लागली हे काही फार मोठी घटना आहे। इतक्या म्हणजे ही घटना फार सिरियस घ्यावं लागेल, कारण भंडाऱ्याचा विषय मागच्या वेळेस झालेला असताना त्या ठिकाणी जीवितहानी झाली। या ठिकाणी येऊन पाहिलं असताना फायर एक्सटिंग्विशन जे आहे हे निकामी आहे, स्प्रिंकलर जे आहे ते सुद्धा निकामी आहे। त्या स्प्रिंकलरनी या ठिकाणी ज्यावेळेस घटना झाली त्यावेळेस काम केलेलं नाही। इलेक्ट्रिक ऑडिट झालेलं आहे की नाही याची सुद्धा मी आता चौकशी करणार आहे। पालकमंत्री साहेब आता कुठेतरी दौऱ्यावर गेलेले असताना त्यांचा सुद्धा मला फोन आला। त्यांनी सांगितलं की राजू या ठिकाणी जाऊन बघ। लगेच मी या ठिकाणी आलो। या ठिकाणी डेप्युटी डायरेक्टर शंभरकर साहेबांची भेट घेतली, सिव्हिल सर्जन वाघ साहेब आहे, SDO साहेब जे आहेत त्यांची सुद्धा भेट घेतलेली आहे। या ठिकाणचे तहसीलदार सुद्धा या ठिकाणी माझ्यासोबत आहेत। या सगळ्या घटनेचा मी माझ्या तीव्र शब्दामध्ये निषेध करतो की या ठिकाणी अशी घटना जी झाली ही घटना घडायलाच नको होती। अधिकारी काय करत होते, फायर एक्सटिंग्विशन ऑन वर्किंगमध्ये आहे की नाही हे बघायला पाहिजे होतं। या ठिकाणी इतकं मोठं हॉस्पिटल आणि जर का ते पाईप लागलेले आहे आणि त्या पाईपमध्ये पाणी नाही आहे तर हे कुठल्या कामाचं। म्हणून या ठिकाणी योग्य ती चौकशी करण्याचे आदेशसुद्धा पालकमंत्री साहेब या ठिकाणी देणार आहे आणि मी सुद्धा या घटनेचा या ठिकाणी अधिकाऱ्यांना जाब विचारणार। अर्थाने शासन या ठिकाणी या कामासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून देत असते। हे सगळं या ठिकाणी काम करत असणाऱ्या अधिकाऱ्यांचं काम आहे की जो शासनाचा निधी आहे तो पुरेपूर उपयोग होतो की नाही, उपयोगात आल्यानंतर ज्या कामासाठी तो निधी आणला गेला ते काम व्यवस्थित झालं की नाही, ते वर्किंगमध्ये आहे की नाही हे पाहण्याचं काम या ठिकाणी असणाऱ्या अधिकाऱ्यांचं आहे। आता हे सगळे विषय समोर आले की ह्याच्यामध्ये कोणाची शेकल्या जाईल हे काही सांगता येणार नाही।